या घरात माझी काळजी आहे की नाही कुणाला? माझं कंबरड. दिदे काय झालं इंदुरन? मम्मी पडली. अगं अशी कशी पडली? मनात आलं जरा मजा मारावी म्हणून पडलो. अरे वा. का तोंडानं उचला मला? उचल ना. ऐकलं दिदी बद्दल काय? मेलो मेलो मेलो. बरं ते हिशेब लागला बरं का? खडीच्या ऐवजी मुरुमच वापरतो. चांगला 30% घसघशीत फायदा रोड कॉन्ट्रॅक्ट मध्ये. मम्मी मी पण ना 2 पॅन्ट 1 शर्ट फायनल केलेत. मला 5000 रुपये पाहिजे. दिदे हॉटेल लॉनच्या सामानाची लिस्ट तयार. 150 ताटं, 150 वाट्या, 4 बादल्या, 2 मोठी 4 बारकी भगुनी, खुर्च्या टेबल, एकूण 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येणार आहे सगळं. बाजारात तुरियन भटभटणीला मारी. आधी ती खानावळ तर ताब्यात येऊ दे की. इतका माझा कंबरडा मोडलाय आणि तुम्ही माकड तोंड्यांच्या नो काहीतरी बांबी लावायचं सोडून फापट पसारा लावलाय नुसता. तुमसनी छर्रच घुसवतो. त्याशिवाय माझं दुखणं तुमसनी कळणारच नाही. मेलो 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 माझी कंबर. माझी काळजीच नाही या घरात कुणाला. आय 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 आय. आई शारदा, गौरी जास्त चौकशी केली नाही ना? नाही. बरं झालं. आई खरं काय ते सांगून टाकूयात का? नको. गौरीचा स्वभाव तुला ठाऊक आहे ना? पोलीस केस करल. नसतं कुठं न होईल. अगं पण असं अजून किती दिवस लपवून ठेवणार? आज ना उद्या पैसे मागायला आल्यावर कळणारच की गौरीला. तवाच तवा बघू. आत्ता नको. देव पण कसली परीक्षा पाहतोय कुणास ठाऊक. सगळं नीट चाललंय तवर अडचणी पुढ्यात. जेवायला काय बनवू? मला भूक नाही. तुम्ही जेवा जा. उपाशी झोपणार आहेस? उपाशी कुठं? 2 वेळाला हळदीचं दूध झालंय. जा. अगं पण तू काय? मला नाही जाणार. भूक मेली माझी. जा जेवण कर. जा जा नाही तर गौरीला संशय येईल. जा. काय झालं? ग्राउंडवर प्रॅक्टिस करून नुसता बुक्का पडलाय. झोपी आईल्या. आधी अभ्यास कर आणि मग झोप. ताई आधी प्री, मग त्यात पास झालं का मेन परीक्षा, आणि मग त्यात पास झालं का इंटरव्ह्यू, आणि मग त्यात पण पास झालं का मग तू कलेक्टर. नुसतं पास नाही, चांगल्या मार्कानं पास व्हावं लागतं. जशी रँक तशीच पोस्ट. आता बघ, सगळ्यात आधी IAS, मग IFS फॉरेन सर्व्हिस, मग IPS आणि मग इन्कम टॅक्स अधिकारी आणि मग बाकी पोस्ट. म्हणजे तुला कलेक्टर बनायचं असेल तर टॉप करायला पाहिजे. हो. मी काय म्हणतोय, तू IPS का नाही बनत? नाहीतर ना फॉरेन ऑफिसर बन. पण मस्त फिरायला जाऊया फॉरेनला. आपल्या आईचं स्वप्न काय आहे? कलेक्टर. येणार सोड तू टॉप. गौरी, मूग खिचडी बनवू जेवायला? आई जे म्हणेल ते.
आई जेवणार नाही म्हणते. का? ते तिला भूक नाहीये. आपल्याला जेवून घ्यायला सांगितलंय. असं कसं भूक नाही? मी बघते. गौरी झोपलीये आई. आराम करू दे तिला. शारदाताई, काय झालंय? खरं खरं सांग. अगं काही नाही, ते थकवा आलाय म्हणून भूक नाहीये. तुम्ही दोघी सांगा ना तुमचं, मी बनवते. आई उपाशी तर मी पण उपाशी. तुमचं तुम्ही दोघी बघा काय ते. भूक तर मला बी नाही. मला पण नाही भूक. ठीक आहे, आज स्वयंपाक बनवायलाच नको. मी गौरी. थँक्स. आरती करूया हाताची. महाआरती झाली पाहिजे महाराज. लयच कौतुक होते बरं का हाताचं. इथं गाडी चालवून चालवून माझं खांदं दुखायला लागलेत. कौतुकाचाच विषय आहे रे. आयुष्यात पहिल्यांदा एका दोस्तानं माझा हात हातात घेतलाय. हा, आमचा हात वैऱ्याच आहेत. आम्ही वैरी, आम्ही दोस्त नाही. अरे पोरगी दोस्ताने म्हणायचं होतं रे डंबेल मला. मग ठीक आहे. महाराज 5वीला असताना शाळा सुटली. म्हणलं आता आयुष्यात काय परत पोरगी दोस्त होणार नाही. मातोश्रींच्या कृपेने डायरेक्ट बायकोच भेटणार. पण महादेवाच्या कृपेने पोरगी दोस्त मिळाली. होय होय. मग जिक्स दोस्त नाही वय. चांगल्याचा मूड कशाला खराब करायला आहेस? कडवच आहे, त्याचं काय ऐकू नका, माझं ऐका. तुझं काय करा? हा, लाज वाटते का? अहो यो शंकर दादाच्या लव्ह स्टोरीत तू सतत खोडता घालून असतोयस आणि मला सांगतोस वय. या शनी राहू केतूपेक्षा ना यो महाराज डेंजर आहे. शंकर दादा, मी सांगतो तुम्हाला, ह्याच्यापासून लांब राहा. माझा ऐका तुम्ही. तुलाच काय सुधरत नाही आणि तुझं काय ऐका रे? यार चांगला मूड आहे माझा. चांगलं काहीतरी बोला. चांगलं. शंकर दादा, वहिनींशी तुमची दोस्ती झाली आणि लवकरच आता चांगलं दोस्त बनायचं. नवरा बायकोच्या नात्यात मैत्रीचं नातं असलं का नाही, संसार लय चांगला होतं असं म्हणतात. आता कसं चांगलं बोलला राघू. आता अशी दोस्ती करतो का नाही, विचारायचंच काम नाही. फाटकन हाच म्हणले पाहिजेत. हा, नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की